आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। आदिवासींच्या जमिनीवरील अतिक्रमण, पेसा, ग्रामपंचायतीशी संबंधित प्रश्न, बनावट अनुसूचित जमाती, एसटी प्रमाणपत्र धारकांवर कारवाई, सार्वजनिक रस्त्यांवरील अडथळे तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या संरक्षणाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाच्या हक्कांशी संबंधित प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून त्यावर ठोस कारवाई होत नाही। विशिष्ट आदिवासींच्या मालकीच्या जमिनींवर होत असलेल्या अतिक्रमणांमुळे अनेक कुटुंबांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभांना मिळणारे अधिकार प्रभावीपणे राबवण्याची ही मागणीही करण्यात आली आहे। याशिवाय पालघर शहरातील गोठणपूर परिसरातील वाघया गावदेव स्थळांची झालेली कथित विटंबना आणि त्या संदर्भातील कारवाईचा मुद्दा देखील आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे। संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटकांना आळा घालण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान धानिवरी येथे घडलेल्या भीषण अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गालगत मनोर ते काजळी दरम्यानचा सेवा रस्ता सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करण्याची मागणीही करण्यात आली आहे। हा रस्ता अपूर्ण असल्यामुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आदिवासी एकता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या आंदोलनाकडे जिल्हाभरातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले असून प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। आदिवासींच्या हक्कांचा प्रश्न केवळ आश्वासनांची नव्हे तर ठोस कृतीने सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा। उपोषण करताय काय अध्यक्ष म्हणून काम करते आणि आदिवासी समाजावर आतापर्यंत खूप अन्याय अत्याचार चालूच आहे आणि आमच्या ह्या मागण्या आहे, या मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसलेले आहेत। आणि मुख्य मागणी आमची आहे की एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। ते हरेश्वर कडू म्हणून आहे, गैर आदिवासी आहे आणि आदिवासी सीटवर सरपंच म्हणून गेल्या किती वर्षापासून तो उपभोग घेत आहे। त्यानंतर आता हे गोठणपूर आहे, तिथे आमच्या समाजाचे म्हणजे आमचे गावदेव बाबोबाचे देऊळ होतं आणि ते तोडलं गेलेलं आहे आणि खूप भयानक प्रकारे त्याच्यात विटंबना केलेली आहे। आणि आजपर्यंत सरकारला माहीत आहे की कोणी तोडलेलं आहे, तरी पण त्याच्यावर काही ॲक्शन घेतली जात नाही, गुन्हा दाखल होत नाही। हा खूप दुःखाची गोष्ट आहे। गेल्या 1 वर्षापासून आम्ही त्याच्यावर भांडत आहे। त्याचप्रमाणे जमिनीचे प्रकरण आहे, आंबोली जमिनीचे प्रकरण आहे, करंदीराची जमिनीचे प्रकरण आहे। त्याचप्रमाणे धानिवरीमध्ये जे मोठा प्रकरण झालेलं आता ॲक्सिडेंट झालेलं, तर धानिवरी हा मोठा एक प्रकरण आहे। त्याच्यामध्ये जे रोड पाहिजे होता तसा रोड नाही किंवा जी लाईन पाहिजे होती त्या लाईनमध्ये गाडी चालल्या पाहिजे, लाईनमध्ये मोठी अशा प्रकारे जी सुशिक्षित असलं पाहिजे तसं नियोजन नाही मिळत आणि सर्व्हिस रोडसाठी कधीपासून प्रस्ताव टाकलेला आहे पण सर्व्हिस रोड होत नाही मध्ये। त्या ह्या विविध मागण्या घेऊन आदिवासी एकता परिषद उपोषणाला बसलेल्या आहे आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तिथपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला इथे बसणार आहे आणि आमचे आंदोलन चालू राहणार। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।